नमस्कार, मी आशिष पवार आणि मी आत्ताच रिहर्सलमधून मी इथे आलेला आहे आणि आपल्या गणेशोत्सवानिमित्त पहिल्यांदाच सन मराठीवरती आपला कार्यक्रम येतोय आणि त्या निमित्ताने सन मराठीवरच्या आपल्या सगळ्या मालिकांमधले सगळे आर्टिस्ट, सगळे कलाकार एकत्र आलेले आहेत आणि एक कुटुंब झालेलं आहे आपलं. तर मला असं वाटतं की हा कुटुंबाचा कार्यक्रम आहे. तर मी सगळ्या आपल्या मायबाप रसिक प्रेक्षकांना सांगेन की 5 ऑगस्टला गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये आपला हा कार्यक्रम आहे. तर मी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की हा आपल्या कुटुंबाचा गणेशोत्सव आहे. तर नक्की या कुटुंबाला या, तुम्हाला खरंच मजा येईल. पहिले तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. प्रत्येक वेळी तुम्ही वेगवेगळे टास्क देत असता किंवा प्रेक्षकांना नाचवत असता. आज तुम्ही किती नाचले आहात याच्यामध्ये, म्हणजे या शो मध्ये, किंवा किती डान्स परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे? म्हणजे मला खरंच सांगायला आवडेल की माझा एक डान्स परफॉर्मन्स आहे आणि काही गॅग्स आहेत, म्हणजे काही छोटे छोटे स्किट्स आहेत. तर ते स्किट्स पण धमाल आहेत आणि डान्स तर मजा आहे. तुम्ही बघा, मी काही सांगत नाही, तुम्ही बघा, कारण सरप्राईज आहे. त्याच्यामुळे मला सुद्धा खरंच खूप मजा येते. आणि ज्या पद्धतीने नानूने, म्हणजे आमचा कोरिओग्राफर आहे, त्यांनी ज्या पद्धतीने सन मराठीने आपल्या सगळ्या टीमने ज्या पद्धतीने प्रेझेंट केले, तर त्याच्यासाठी मी खरं त्या सगळ्यांचा आभारी आहे. सो एक सरप्राईज आहे, नक्की बघा. सो काय सांगाल की तुमच्या आठवणीतला गणेशोत्सव किंवा गणपती रिलेटेड काही अशी आठवण जी प्रेक्षकांना शेअर करावीशी वाटते? आठवणी आहेतच, कारण मी जिथे राहायचो दहिसरला, म्हणजे आता इकडनं जवळच दहिसरला मी राहतोय, म्हणजे आणि आमची कॉलनी होती शैलेंद्रनगर म्हणून. 9 बिल्डिंगची कॉलनी होती, 9 इमारती होत्या त्याच्यामध्ये आणि सगळे सरकारी कर्मचारी होते. आणि तर त्याच्यामुळे तो सार्वजनिक गणेशोत्सव आमचा असायचा. सो 1 महिना आधी ना, आणि आमच्या त्या 9 इमारतींपैकी आमच्याच इमारतीला एक मोठं ग्राउंड असायचं. त्याच्यामुळे गणेशोत्सव जो आमचा गणपती बाप्पा बसायचा तो आमच्या ग्राउंडमध्येच बसायचा. बरं, आमचं घर ग्राउंड फ्लोअरला, त्याच्यामुळे अगदी लागूनच मंडप वगैरे असायचं. सो 1 महिना आधीच ना मंडप बांधला जायचा, म्हणजे सुरुवात व्हायची नाही का. ते मंडप हातगाडीने येतात, टेम्पोतून येतात काय काय सामान, आणि मग ते बांबू लावले जातात. मग ते असे क्रॉस बीस बांबू असतात असे. मग ते शाळा सुटली की त्या बांबूंवरती चढून जो काय आम्ही सगळे धुमाकूळ घालायचो, मग ते विषामृत, मग पकडापकडी, असे बरेच काही खेळ खेळायचो. मग एक 5 दिवस आधी पूर्ण मंडप बांधून झाल्यानंतर मग गणपतीची आरास, मग ते डेकोरेशन वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या केलेल्या आहेत. आणि त्या खूप बालपणीतल्या आठवणी, म्हणजे त्या आता आठवणीचा त्यांना उजाळा मिळाला तर खूप काही काही बोलू शकतो मी. म्हणजे खूप काही मजा मस्ती धमाल खूप केली. आणि मला असं वाटतं ना की बालपणातल्या ना, म्हणजे गणेशोत्सवातल्या ह्या जर आठवणी, किंवा ह्या असं बालपण ह्या गणेशोत्सवाला कोणी जगलं नसेल ना, तर त्या बालपणाला अर्थच नाही असं मला वाटतं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्या बालपणातले हा गणेशोत्सव सगळ्यांनी साजरा केला असणार, त्याची मला पूर्णपणे खात्री आहे, कारण ती गंमतच आहे तशी. बरं आशिष दादा, सगळ्यांचं म्हणजे प्रत्येक कलाकारांचं पहिला स्टेज म्हणजे गणेशोत्सवाचा असतो. तुमची सुरुवात तिथूनच झाली का? हो, अर्थात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधूनच आम्ही एकांकिका स्पर्धा करत होतो लहानपणी, म्हणजे शाळेत असताना वगैरे. आणि मग तिथून म्हणजे मग इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धा. पण खरी सुरुवात अगदी म्हणशील तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधूनच माझी अभिनयाची खरं तर सुरुवात झाली. बरं, गणपती म्हटलं की पहिलं डोक्यात काय येतं? मोदक मोदक आणि आरत्या. ओके. म्हणजे आरत्यांमध्ये सुद्धा गंमत आहे. मी सांगतो, आरत्यांमध्ये ना, म्हणजे जेव्हा पूर्ण आरत्या म्हणायला सगळं आपलं माहिती आहे ना, सगळा मॉप असतो सगळा, आणि त्या सगळ्या आरत्या म्हणणाऱ्यांमध्ये ना 6-7 टाळकी असत बघ, जी फक्त जय हो जय हो देव ना, किंवा ते जयदेव जयदेव असे म्हणणारे असतात बघ, टाळबीळ घेऊन फक्त जयदेव. त्यापैकी त्या टाळक्याच्या 6-7 टाळक्यांपैकी एक टाळकं मी असायचो. तो जो रिदम असतो ना, रिदम, हा, ते एकदा सुरू झालं की क्या बात आहे. म्हणजे मजा आहे. म्हणजे ती कधी एकदा आता ते गणपती बाप्पा येतात आणि आरत्या सुरू होत आहेत. बरं, आताच तुम्ही सांगितलं की पहिलं मोदक आठवतं. एका वेळेला किती मोदक खाऊ शकता? नाही, अगदी मी सांगू का, मला ना ते आपले उकडीच्या मोदकापेक्षा ना ते तळलेले मोदक जास्त आवडतात. तर मी हार्डली 3 ते 4 खाऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही, पण ते मला आवडतात. म्हणजे ते दिसला, तसा मोदक दिसला की मी तो खाणारच. खूप म्हणजे एकतर कसं माहिती आहे ना की 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमाची चर्चा आता इतकी झाली आहे ना, म्हणजे आता जवळजवळ 300 भाग झालेले आहेत त्याचे. म्हणजे आता 300वा भाग आता कदाचित टेलिकास्ट होईल, प्रक्षेपण होईल त्याचं. त्याच्यामुळे ना लोकांना आता हा कार्यक्रम माहिती झालेला आहे, आणि त्यातल्या त्या सगळ्या आपल्या महिलांना तर हा कार्यक्रम नक्कीच माहिती झालेला आहे. त्याच्यामुळे ना आणि तो आवडतोय मुळात. आणि पण त्याचं कधी कुठल्याही इतर कार्यक्रमावर कधी तुलना ते करत नाहीत. त्यांना हा कार्यक्रम खूप वेगळा वाटतो, ह्याचा आनंद आहे.
कारण कारण मला असं वाटतं ना की लग्न झाल्यानंतर सगळ्या महिलांना त्यांना त्यांच्या हक्काचा वेळ मिळत नाही. त्या 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना तो त्यांचा हक्काचा वेळ मिळतो आणि तो वेळ ते एन्जॉय करतात, धमाल करतात. आणि त्या धमाल करतात म्हणून मी पण सुटतो, म्हणजे अगदी खरं सांगतो आणि मजा येते. आणि त्यांना कसं होतं ना की कारण महिलांना पटकन असे ओपन अप होत नाहीत, मन मोकळं करत नाहीत. पण त्यांना त्यांच्या घरातलीच एक हक्काची व्यक्ती, आपली व्यक्ती वाटावी अशा पद्धतीने मला त्यांच्याबरोबर वागावं लागतं. आणि त्यांना तो वाटतो आणि त्यामुळे ना ते अगदी मस्तपणे मन मोकळं करतात. म्हणजे माहेरच्या आठवणींचा सेगमेंट असतो, त्याच्यामध्ये ते अगदी मन मोकळं करतात. त्याच्यामुळे ना हा कार्यक्रम इतका जणांना आता माहिती झाले ना की त्याच्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने किंवा आपल्या गणपती बाप्पाच्या निमित्ताने जेव्हा आम्ही विशेष भाग करत असतो ना, तेव्हा मंडळामध्ये हा कार्यक्रम ऑलरेडी आधी माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांचा उत्साह जास्त आहे की हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या इथे शूटिंग होते, तर त्यांचा उत्साह खूप असतो. तर ते बघून आपला उत्साह, माझा उत्साह आपसुकच वाढतो. त्याच्यामुळे एक ती जमेची बाजू आणि ती एक सकारात्मक आहे ती गोष्ट, खूप पॉझिटिव्ह आहे की लोकांना आता माहिती झालंय 16 सख्यांचा हा कार्यक्रम. सो ती खूप आनंदाची गोष्ट. बरं दादा, आताच तुम्ही सांगितलं की ते मनातलं बोलून जातात आणि टचकन डोळ्यात पाणी सुद्धा हो येतं. हो हो. हे शो बघताना तुमच्या घरची काही रिएक्शन किंवा कॉम्प्लिमेंट तुम्हाला मिळाली? माझ्या घरातली तर मी तुम्हाला सांगतो, माझी आई एक तर खूप इमोशनल आहे. माहेरच्या आत्ता परवाचाच किस्सा मी सांगतो. एपिसोड बघत असताना आणि मी नेमका घरामध्ये होतो आणि माझी आई, बरं तर प्रत्येक कार्यक्रम बघत असताना माझी आई रिॲक्ट होत्या. म्हणजे ती हसते पण आणि पण अगं नाही रे, नाही 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 नाही, किंवा इनफॅक्ट खेळ बघताना सुद्धा अगं मागे 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 फुगा मागे, अरे इतच्या फुगा इतकी ती रिॲक्ट होत असते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की म्हणजे ती इतकी एन्जॉय करते ना हा कार्यक्रम बघताना. तर मला खात्री आहे की इतकाच कार्यक्रम मला वाटतं आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या तमाम सगळ्या महिला नक्कीच एन्जॉय करत असतील, कारण कारण त्यांना तो त्यांच्या घरातला आणि हक्काचा कार्यक्रम वाटतो. बरं आशिष दादा, प्रत्येक वेळी तुम्ही टास्क देत असता सगळ्यांना. सो आज तुमच्यासाठी एक टास्क आहे. सो काही आपल्याकडे एक बोर्ड आहे, त्याच्यावरती गणपतीची नावं आणि आरतीची नावं वगैरे आहेत, आरती आहेत. सो तुम्हाला ते ओळखायचं, इमोजीज आहेत. अच्छा, बरं त्या आधी प्रेक्षकांना तुम्ही दाखवा की काय आहे. बरं. अच्छा, हे अशा पद्धतीने काही इमोजीज आहेत, बरोबर. आणि त्याच्यात ते ओळखून नावं ओळखायची आहेत गणपती बाप्पाची. अच्छा, तर एक मिनिट आधी मला जरा बघू दे. बापरे, खरं तर खूप कठीण आहे. एक पहिलं तर पहिलं जे आहे की एक नंबर आहे आणि बकरी किंवा मेंढा आहे मला वाटतं. हा, तर प्रथमेश प्रथमेश, अरे व्हेरी गुड. त्याच्यानंतर हा, हे जरा सोपं आहे, एकदंत. सेकंड वाला एक मिनिट, कप आणि जिंकल्यावर विघ्न नाही, विनायक बरोबर. अच्छा, हा, नायक. अच्छा, विनायक. हो हो हो, वा वा, विनायक बरोबर. पहिले 3 तर ओळखले. हे पण आहे, बंदूक आहे, गणपती या. हे पहिले 4 तर ओळखलेले आहेत, बाकी जरा कठीण आहे. पण एक 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 तू एक तू डी काय D2 एक तू. हे मंडळाचं नाव आहे. हा 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 हा, 5. अच्छा, मंडळाचं नाव आहे. ओके, लालबागचा राजा. ओके ओके ओके.
आणि हे ना हे मोरेश्वर मोरेश अच्छा मोरे हो 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 अच्छा अच्छा एक गाणं आहे अच्छा हा 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 मोरया 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 वा वा हा अच्छा अच्छा वरचं राहिले हे कठीण आहे हे कठीण आहे पण 10 पैकी मी जवळजवळ 5-6 मी बरोबर नावं सांगितलेली आहेत अंदाज अरे बापरे अंदाज पण एक गाणं आहे. एक 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 तू बरोबर आहे? एक तू ती व्हॅन आहे व्हॅन. एक तू हा 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 वा 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 गाणं आहे ना हे आपला प्रथम तुला वंदितो म्हणजे अच्छा वंदितो प्रथम तुला वंदितो वा 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 हे कोणी बरं ही ज्यांनी हे केलं तयार ना त्याच्यासाठी हॅट्स ऑफ आहे क्या बात आहे कोणी केले ते तू केले अरे क्या बात आहे व्हेरी गुड सहावं पण काय हा ते गाणं एक आहे पण ते मला ते शब्द त्याचे माहिती नाहीत ऍक्च्युली पाय आहे वाळ आहे पाय आणि पायात वाळा असं समथिंग ते गाणं आहे असावं बहुतेक हा पार्वतीच्या बाळा पायात वाळा अच्छा ओ अच्छा जरा कठीण आहे पण हे व्हेरी गुड आता नाही अच्छा सगळे दहाच्या दही ओळखायचे आहेत हे तुतारी आहे आणि सनईचा काय ते ना हा तेच बरोबर आहे ना गाणं काय 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 सॉरी काय शब्द आहेत ते हा 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 बरोबर हा तेच बरोबर सनईचा सूर कसा हा बरोबर हा ते म्हणजे तेच गाणं आहे ओके ओके मोरिया पण ओळखलेले मी प्रथम तुला वंदितो आणि शेवटचं हे जे काय आहे शेवटचं विघ्नहर्ता विघ्नहर्ता वा 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 क्या बात आहे व्हेरी गुड हे तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचं नाव लपलेलं आहे वी फॉर विक्ट्री विघ्न गण आणि हरता विघ्नहर्ता व्हेरी गुड मित्रा तुझं कौतुक आहे की ज्या पद्धतीने हे जे काय तू सिम्बॉल शोधलेस व्हेरी गुड मजा आली मजा आली आता माझी शाळा तुम्ही घेतलेली आहे आता एक शाळा मी तुम्हाला देतो मी एक वाक्य देतो पटापट प्रयत्न करा वाक्य असं आहे लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला सलग 10 वेळा बोलून दाखवायचे सलग 10 वेळा बोलून दाखवायचे प्रयत्न करा चला हा पण आता तू दिसत नाही तू कॅमेऱ्याच्या मागे तर मी प्रेक्षकांना सांगेन की लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला हे वाक्य सलग न चुकता न अडकळता स्पष्टपणे 10 वेळा बोलून दाखवायचंय बोला प्रयत्न करा हा ओके